गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बांधगाव येथे आज आपल्या संघ जळून तालुक्याचे उपसभापती नितीन भाऊ दोरगे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। भाऊ आपली सर्वप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या ठिकाणी बांधगावमध्ये येत आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन या सोहळ्याचं नियोजन करत असतो। सोहळा यायच्या अगोदर 2 महिने आमच्या गावामध्ये त्याची चाहूल लागते आणि त्यानंतर आम्ही सर्वजण या सोहळ्याची तयारी करत असतो। माझ्या समवेत या ठिकाणी सोहळा प्रमुख जयेंद्र महाराज मोरे या ठिकाणी आहेत। त्यांना कल्पना आहे की बांधगाव ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित येऊन अशा पद्धतीनं या सोहळ्याचं स्वागत करतात। वारकऱ्यांचं स्वागत करत असताना आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन या सोहळ्याचं नियोजन प्रत्येक वेळी या ठिकाणी यशस्वीपणानं करताना आपण सर्वजण पाहत आहोत। या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांना बेसन भाकरीचा आणि भात हा पेत या ठिकाणी असतो। श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा बांधगावमध्ये आलेला आहे। ही सोहळ्यासाठी येतो आणि ग्रामस्थांच्या वतीने भाविकांची हरिभक्तांच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची होणार नाही याची ग्रामस्थांच्या वतीने आम्ही दक्षता घेत आहोत आणि वारकरी बांधवांची सेवा करण्याची संधी आमच्या ग्रामस्थांना मिळाली याचा मनस्वी आम्हाला आनंद आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सालावत प्रमाणे यावर्षी बांधगाव येथे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये विसावलेला आहे। ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या सर्व साधू संतांचं वारकरी संप्रदायाचं पिठलं भाकर देऊन न्याहारीचं नियोजन अतिशय उत्कृष्ट असं केलेलं आहे। तसंच या ठिकाणी गावामध्ये 3 तास पालखी सोहळा विसावलेला असतो। या दरम्यान भांडगाव आणि भांडगाव पंचक्रोशीतील आणि 5-10 गावामधले 10-15 गावामधले अनेक साधू संत भावी भक्त या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं पादुकांचं दर्शन घेतात आणि त्यानंतर साधारणतः 1 वाजायच्या सुमारास पालखी सोहळा भांडगाव या ठिकाणाहून वरवणच्या दिशेने रवाना होतो। धन्यवाद। रामकृष्ण श्री या ठिकाणी सालाबाद प्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा गावामध्ये आलेला आहे। समस्त ग्रामस्थ भांडगाव यांनी अतिशय मनपूर्वक सर्वांचं स्वागत केलेलं आहे। आज आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे आणि हा सोहळा या ठिकाणी येत असताना आम्ही बांधगाव ग्रामस्थ गेले 2 महिने या ठिकाणी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणाने मी सर्वजण प्रयत्न करत असतो। आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असताना या सोहळ्याचं नियोजन योग्य पद्धतीने करत असताना वारकऱ्यांना कुठेही त्या ठिकाणी अडचण येणार नाही। आरोग्याची असेल त्याचप्रमाणे खाण्यापिण्याचा विषय असेल हा कुठेही या ठिकाणी अडचणीत येत नाही। कारण आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन जवळजवळ 250 किलो तांदूळ असेल त्याचप्रमाणे 150 किलो बेसन असेल 20,000 भाकरी प्रत्येक कुटुंबाकडून या ठिकाणी 100 भाकरीचं नियोजन करून हा सोहळा या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी भांडगाव गावातील सर्वच ग्रामस्थ प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। भविष्यामध्ये असा सोहळा या ठिकाणी आमच्या गावामध्ये यावं आणि त्याची सेवा करायची संधी भांडगाव ग्रामस्थ म्हणून आम्हा सर्वांना मिळावं अशी या ठिकाणी विठ्ठलाचरणी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। अध्यक्ष विरदल बाबा जगदाळे यांच्याशी संवाद साधणार।
संत तुकाराम महाराजांची पालखी आज भांडगाव येथे विसाव्यासाठी थांबलेली आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी आज दौंड तालुक्यातनं मार्गक्रमण करत असताना भांडगाव मधील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. अतिशय देशभरात गाजत असलेला हा सोहळा आपल्या वारकऱ्यांसाठी एक अध्यात्माची सद्भावनाची एक या ठिकाणी पर्वणीच आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल. मी तुकोबाचरणी प्रार्थना करतो की येणारा काळ आमच्या बळीराजासाठी शेतकऱ्यांसाठी सुखाचा समृद्धीचा जावा आणि भरपूर पाऊस पडावा अशा प्रकारची मनोकामना मी संत तुकाराम महाराजांच्या पालखीपाशी व्यक्त केलेली आहे.